वयाच्या 27व्या वर्षी आमदार, 29व्या वर्षी राज्यमंत्रीपद, 31व्या वर्षी महाराष्ट्र राज्याचं मंत्रिपद आणि 38व्या वर्षी महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद. त्यानंतर केंद्रात डिफेन्स आणि कृषी अशी दोन अत्यंत महत्त्वाची खाती. त्याचबरोबर महाराष्ट्राचं नंतर मिळालेलं 3दा मुख्यमंत्रीपद. हा इतका विलक्षण बायोडाटा फक्त एकाच व्यक्तीचा आहे. पण इथंच थांबत नाही होत आपण. या व्यतिरिक्त रयत शिक्षण संस्था असेल, वसंधरा शुगर इन्स्टिट्यूट असेल, कबड्डी, खो खो, क्रिकेट, तुम्ही सांगाल ती गोष्ट ज्याच्यावर एकाच व्यक्तीची मोहर उमटलेली आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे गेले 40 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण ज्या एका व्यक्तीभोवती फिरतं आहे आणि गेले 30 वर्ष केंद्राच्या राजकारणाचा इतिहास ज्या व्यक्तीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही, वर्तमान आणि भविष्यावर ज्याची मोहर असणार आहे, असं नाव म्हणजे शरद पवार साहेब. आज त्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं आपण त्यांना बोलतं करणार आहोत, त्यांची मुलाखत घेणार आहोत. शरद पवार साहेब, झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे सर्वप्रथम या मुलाखतीसाठी आपण वेळ दिलात त्याबद्दल आभार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. पवार साहेब, तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासामध्ये एक प्रचंड अशी लढाऊ वृत्ती दिसते. या लढाऊ वृत्तीचं बाळकडू आपल्याला आपल्या आईकडून मिळालं? ती एका सामान्य परिस्थितीतून पुढे येऊन शिक्षित होऊन त्या काळच्या ज्या सगळ्या रूढी चाली समाजातल्या ज्या पद्धती होत्या त्याच्याविरुद्ध बंड करण्याच्या संबंधीची होती. आणि साहजिकच आहे की घरातच आपल्याला अशा प्रकारची एक बंडखोर प्रवृत्ती बघायला मिळते लहानपणापासून. त्याचे संस्कार मनावर होतच असतात. वडील नोकरी करणारे, पण त्यांचा दुसरा भाग असायचा. कारण ते संबंध सत्यशोधक चळवळ ही त्या काळातली एक महत्त्वाची चळवळ होती, ज्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांना काम करणारे हे सगळे घटक एकत्र व्हायचे. आणि त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील हे त्या शैक्षणिक आणि बाकीच्या सगळ्या महत्त्वाच्या कार्यक्रमामधले नेतृत्व करणारे अशा प्रकारचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व होतं. वडिलांचं असोसिएशन त्यांच्यावर होतं. आणि कर्मवीर अण्णा हे स्वतः बंडखोरच होते. त्यांनी अनेकांशी म्हणजे प्रचलित पद्धती किंवा जुनाट कल्पना मोडून काढण्याच्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली. आणि त्यावेळेला त्यांचा जो संच होता त्यांना पाठिंबा देणारा, माझे वडील काही फुल टाईमच नव्हते त्याच्यामध्ये, पण पाठिंबा देणारे. आणि त्यामुळे साहजिकच घरातच अशा प्रकारची स्थिती ही लहानपणापासून पाहायला मिळायचं. काही ना काहीतरी परिणाम होतोच. आपण उद्योगी होतो, त्या उद्योगाच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी असतेच. मी अशा करता विचारलं की त्यानंतरच्या काळामध्ये आयुष्यात अनेक संकटं आली, कॅन्सरसारखा दुर्धर रोग, त्याच्यावर आपण मात केली. नंतरचा झालेला आत्ताच्या काळातला एक आजार होता. या सगळ्यावर मात करताना एक चिवटपणा मला दिसतो. याचबरोबर या वयातही तुमचा उत्साह एक कणभरही कमी झालेला नाही. किंबहुना तुमच्यापेक्षा निम्म्या वयाच्या तरुणांना लाजवेल अशा तल्लख मेंदूनं आणि सगळ्या एनर्जीने तुम्ही काम करत असता. या सगळ्याचं मूळ राजकारणाच्या इतक्या प्रेमात आहे का आणखीन कशात? बेसिकली लोकांच्याच आहे. मला स्वतःला जेवढा जास्त लोकांशी संपर्क साधता येईल, जेवढ्यांना जास्त भेटता येईल, जेवढं फिरता येईल, याच्यामध्ये मला आनंद आहे. आणि ते फिरणंसुद्धा शक्यतो गाडीने. हेलिकॉप्टर किंवा विमानानं जायचं ठरवलं तर अशक्य नाही सध्या. कुणी कोणाचं हेलिकॉप्टर मला द्यायला नाही म्हणत नाही. पण गाडीने का? कारण गाडीने जायचं म्हणल्याच्या नंतर रस्त्याची गावं, त्या गावातले काही बदल, काही लोक भेटतात, त्या लोकांशी बोलल्याच्या नंतर त्यांच्याकडून ऐकायला मिळतं. शेवटी या लोकांच्यात जाणं, त्यांच्यात बसणं, त्यांचं ऐकणं, याच्यामध्ये जो आनंद आहे तो दुसरा कशामध्ये नाही. या म्हणजे मी वय बी प्रकृती अपघात या सगळ्या गोष्टी झाल्यात, पण त्याचं विस्मरण करायचं असेल तर तुम्ही लोकांच्यामध्ये जा. लोकांच्यामध्ये जेवढे जाल त्यांच्याशी बोलाल. आणि आपल्यापेक्षासुद्धा अनेक अडचणीवर मात करून लोक कसे उभे राहत असतात हे अखंडपणानं फिरल्याशिवाय आपल्याला बघायला मिळत नाही. आणि माझ्या मते तीच खऱ्या अर्थानं आपल्याला शक्ती प्रोत्साहित करण्याच्या संबंधीची कामगिरी करते.
शरद पवार साहेब, गेली अनेक वर्ष मी तुम्हाला पाहतोय, पण तुमच्या हातामध्ये कधी मी अंगठ्या पाहिल्या नाहीत. तुमच्या गळ्यामध्ये कुठल्या बाबांनी घातलेले गंडे, दोरे, ताईत असे कधी पाहिले नाहीत. तुम्ही कुणा बुवा बाबूंच्या मठात गेलायत आणि त्यांच्या कच्छपी लागलायत असं आम्हाला कधीही दिसलं नाही. या सगळ्याचं मूळ कुठे आहे? तुम्हाला आवडत नाहीत हे बाबा, बुवा, बापू? पुन्हा आई, माझे आई आणि वडील हे मगाशी मी सांगितलं ते सत्यशोधक चळवळीच्या पार्श्वभूमीचे होते आणि त्यामुळे साहजिकच आम्हाला लहानपणापासून हे बुवा बाबू, हे गंडे दोरे या सगळ्याच्यापासून आम्ही दूर, कारण आमचा विश्वासच नाही त्याचा. ज्याचा विश्वास नाही तो खोटेपणा करायचा कशाला, आणि त्यामुळे तो कधी आम्ही त्याच्यामध्ये केलेला नाही. आणि म्हणजे याचा अर्थ त्या क्षेत्रातले कोणी चांगले, आता उदाहरणार्थ गाडगे बाबा हे आम्हाला दिसले, माझ्या घराच्या जवळ राहिलेले ते, तर आम्ही त्यांचं पाया फुटून त्यांचं दर्शन घ्यायचो. कारण त्या माणसाचं जे काम होतं गाव स्वच्छ करण्याच्या संबंधीचे, त्यांच्या भाषणामध्ये जे ते संस्कार द्यायचे, ते समाजाची एक उन्नती करण्याच्या संबंधीची, त्यामुळे ते बाबा किंवा गाडगे महाराज हे म्हणत असले तर महाराज पण त्यांचं त्या पद्धतीचं नव्हतं, बुवाबाजीचं नव्हतं. त्यामुळे अशांच्याबद्दलच्या समोर नतमस्तक व्हायला मनापासूनचा आनंदी मिळायचा. पण हे बाकीचे जे सध्या अनेक जण बघतो आम्ही, आमचे सहकारीसुद्धा अनेक ठिकाणी जात असतात, बाबांच्याकडे जा म्हणून आम्हाला कधी मोलाचा सल्ला देत असतात की जो कधी मी आयुष्यात मान्य केलेला नाही. आपल्या समकालीन जे राजकारणी आहेत किंवा आपल्या आधीच्या काळात होऊन गेले अनेक राजकारणी जेव्हा आम्ही पाहतो, त्यावेळेला वसंतदादा असतील, यशवंतराव असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, या सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मनात काय चाललंय हे उमटायचं. तुमच्या हसूवरच सगळं आलेलं आहे, परंतु शरद पवार यांच्या मनात काय चाललंय याचा थांग पत्ता मांडीला मांडी लावून बसलेल्या माणसाला शेवटपर्यंत येत नाही की पुढच्या क्षणाला हा माणूस नेमकं काय करणार आहे हे कधीही कोणालाही कळत नाही. खुद्द शरद पवार यांना तरी ते माहीत असतं का हो? मला वाटलं तुम्ही हा प्रश्न मला विचारताय. हा प्रश्न माझ्यासाठी अनेक जण विचारत असतात. खरं तसं असायचं काही कारण नाही. त्याचं कारण असं आहे की साधारणतः ज्या काही आपले निर्णय घेत असतात, धोरणं ठरवत असतात, तर ठरवत असताना त्याचा विचार केलेला असतो आणि तो म्हणजे त्याची भाष्कर बडबड करून पुन्हा पुन्हा सांगणं किंवा लोकांना त्या संबंधीचं मी या रस्त्याने चाललेलं हे भासवत बसण्याची काही आवश्यकता नसते. आपल्याला ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो त्यावेळी अचूक निर्णय घेतला पाहिजे याचा विचार करून ठेवावा लागतो. तो विचार करून आपण निष्कर्षाशी आलो की ह्याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे, त्यावेळेला निष्कर्ष एकदा स्वच्छ झाल्याच्या नंतर मग त्या पद्धतीची कृती सुरू करायची. आता त्याच्यात खूप वेळेला मी अनेकांशी चर्चा करतो, चर्चा करत असं नाही असं नाही, पण चर्चा करून शेवटी माझा निर्णय मी ठरवतो. त्याच्यात जर 4 वेगळी मतं आली तर 4ही मतं मी अगदी बारकाईने ऐकून घेतो. त्याच्यातले प्लस पॉईंट मायनस पॉईंट हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो. पण त्याच्यावरचा अंतिम निर्णय मी जो मनात विचार करून ठरवेन तो शेवटी मी प्रत्यक्ष निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळी जाहीर करतो. आणि त्यामुळे साहजिकच असं वाटतं लोकांना किंवा माझ्याशी सुद्धा हे बोलले, यांनी माझ्याशी सुद्धा वेळ घालवला. तिसराही म्हणतो की यांनी माझ्याशी करून मला अनेक प्रश्न विचारले, त्यामुळे मला असं वाटलं की ते या दृष्टीने जाणार आहेत. पण शेवटी निर्णय घेताना तुम्ही सभोवतालची सगळी स्थिती जाणून घेऊन त्या संबंधीची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्याच्यात अचूकता ही कदाचित अधिक यशस्वी. अगदी बरोबर, हा एक तुमच्या स्वभावाचा भाग आहे. परंतु चेहऱ्यावर एकदा राग दिसतो, काही द्वेष दिसतो, असं शरद पवार यांच्या चेहऱ्यावर कधीही दिसत नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये, मग विजय झालेला असो, पराभव झालेला असो, अपमान झालेला असो किंवा मान मिळालेला असो, शरद पवार हे अविचल असतात. या सगळ्यापासून कुठेतरी अलिप्त असतात. खरे शरद पवार कोण आहेत अशा बाबतीत? असं आहे की तुमची स्वतःची जी मनस्थिती असते तीच माझी सुद्धा असते किंवा इतरांची जी असते तीच माझी मनस्थिती असते. पण ती दृश्य स्वरूपामध्ये दाखवलीच पाहिजे याचा माझा कधी आग्रह नसतो. त्यामुळे मी ऐकून घेत असतो, एखाद्या गोष्टीचे निर्णय घेत असतो, एखादी गोष्ट एन्जॉय करत असतो, एखाद्या गोष्टीच्यासाठी अस्वस्थ होत असतो. पण ती अस्वस्थता किंवा खुशी ही अगदी प्रकटच केली पाहिजे असं काही नाही. ती प्रकट करण्याचे मार्ग दुसरे असतात. ती
योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने आपल्याला करता येतात. आपल्यावर प्रभाव पडला तो यशवंतराव चव्हाणांचा, आणि नंतर प्रदीर्घ काळ त्यांचा स्नेह आपल्याला लाभला. आपल्यामध्ये काही काळ दुरावा आल्याचे आम्ही ऐकलं, त्याविषयी आपण नंतर बोलूया. परंतु पहिल्यांदा आपली यशवंतरावांची भेट कधी झाली आणि आयुष्यात यशवंतरावांनी आपल्याला काय दिलं? नाही, मी पहिल्यांदा एक सांगतो, जरी माझ्या घराची पार्श्वभूमी ही शेतकरी कामगार पक्षाकडे डाव्या विचारसरणीची होती. म्हणजे मला आठवतं की माझ्या लहानपणी माझ्या घरातले फोटो जे असायचे ते फोटो स्टॅलिन असे मिशेवाले किंवा लेनिन, त्याच्यानंतर कार्ल मार्क्स वगैरे अशांचे सगळे फोटो असायचे. माझे बंधू आणि ते सगळे त्या चळवळीत वाढल्यामुळं. पण मला मात्र त्याच्या संबंधीचं आकर्षण कधी वाटलं नाही. मला माझ्या तरुणांना खरं तर डाव्या विचार एक काळ असतो प्रत्येकाच्या एक काळ आमचाही होता की डाव्या विचारसरणी. मला आठवतंय की मी पुण्याला नुसताच कॉलेजला आलो 58 साली, तर आम्हाला लोकांचा वेळ जास्तीत जास्त वाचनामध्ये. तिथे एक PPH नावाचं पुस्तकाचं दुकान होतं, त्याच्यात डाव्या विचारसरणीची सगळी पुस्तकं मिळायची. तर ती पुस्तकं वाचणं आणि या सगळ्याच्या संबंधीचं एक आकर्षण होतं. पण ते आकर्षण मला जास्त काळ टिकलं नाही. मला त्या आकर्षणात मी फार लवकर बाहेर पडलो. मी त्या आकर्षणात गेलोही लवकर आणि त्या आकर्षणात बाहेरही लवकर पडलो. या विचारसरणीमुळे आपल्या देशाचं आणि या देशातल्या समस्यांचं निराकरण होणार नाही, भलं होणार नाही अशी खात्री पटली आपली. मला साम्यवादाचा हा विचार, मी त्याच्यात वाचन खूप केलेलं होतं. साम्यवाद हा मला प्रश्नाची सोडवणूक करायला उपयुक्त पडेल असं नाही. माझी आई मला नेहमी सांगायची की काँग्रेसचा विचार तुमचा, म्हणजे तिने काँग्रेस सोडली तर माझं तिचं भांडण व्हायचं, तू काँग्रेस सोडली, तू काँग्रेस का सोडली. तर ती मला सांगायची की हा पक्ष मुठभरांच्या हिताची जपणूक करतोय, बहुजनांच्या हिताचा विचार करत नाही, गरिबाच्या हिताच्या संबंधीची यांची धोरणं नाही आहेत. आणि त्यावेळेला मोरारजीभाई वगैरे ही सगळी नेतृत्व करणारी मंडळी ही सामान्य माणसाच्यापासून आपलं संघटन दूर नेणारे अशा प्रकारचा तिचा विचार होता. ती मलाही सांगायची. पण मी तिच्याशी नेहमीच वाद घालायचो की नाही, मला नाही असं वाटतं एखाद्या व्यक्तीच्यामुळे काही संबंध हे बदलू शकत नाही. या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काँग्रेसचं योगदान आहे. आणि शेवटी देश उभा करायचा असेल तर जवाहरलाल नेहरू यांचाच विचार मला आकर्षित व्हायचा. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की मॉडर्न सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक आणि लोकशाही ही जीवनपद्धती याच्यावर प्रचंड असलेली त्यांची निष्ठा, या गोष्टीच्या संबंधीचं मला आकर्षण होतं. आणि नेमकं त्याच विचाराचं आकर्षण यशवंतरावांना नेहरूंच्याबद्दलचं होतं. म्हणजे त्या काळामध्ये यशवंतरावांच्याबद्दल टीका प्रचंड झाली. एकदा त्यांना प्रश्न विचारला महाराष्ट्र आणि नेहरू, तर त्यांनी सांगितलं महाराष्ट्रापेक्षा मी नेहरूंना मोठं मानतो. खूप मोठा वाद झाला, तो वाद झालेला होता. त्याच्यामध्ये त्यांचा अर्थ होता की नेहरू याचा अर्थ या देशाच्या ऐक्याचं प्रतीक, देश भारत, आणि महाराष्ट्राच्या पेक्षा भारत हा मोठा, हे त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी नंतर दिलं. पण लोकांना ते आवडलेलं नाही. पण सांगायचं तात्पर्य असं की नेहरू आणि चव्हाण या दोघांचे परिणाम आम्हा सगळ्यांना आकर्षित करण्याच्या संबंधीच्यासाठी अतिशय उपयुक्त झाले. यशवंतरावांनी आयुष्यात काय दिलं? कारण ते गेल्यानंतर असं त्यांचं स्वतःचं वैयक्तिक ॲसेट्स वगैरे अशा काही नव्हत्याच, परंतु त्यांनी एक प्रचंड मोठं विचारधन आपल्या पिढीतल्या अनेकांना दिलं. यशवंतरावांनी आपल्याला आयुष्यात काय दिलं असं वाटतं? मी सार्वजनिक जीवनात जे आहे ते यशवंतरावांच्यामुळे. त्यामुळे यशवंतरावांनी मला काही दिलं नाही, मला सगळं दिलं. आज मी जो आहे, शरद पवार हे नाव महाराष्ट्रात देशात जे थोडं माहीत झालं, त्याच्यातलं फार मोठं योगदान हे यशवंतरावांच्या विचारात, त्यांच्या आदर्शामध्ये आहे. त्यांनी आम्हा सगळ्यांना सतत प्रोत्साहन दिलं. त्यांनी आम्हा सगळ्यांना राजकीयदृष्ट्या शिक्षित केलं, वैचारिकदृष्ट्या स्पष्टता आणण्याच्यासाठी सातत्यानं आम्हाला लोकांना मार्गदर्शन केलं. आणि राजकारण म्हणजे नुसतं राजकारण नाही, जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये सुद्धा आपण आस्था ठेवली पाहिजे, या प्रकारचे संस्कार त्यांनी आम्हाला दिले. वाचन संस्कृती वाढवण्याच्यासाठी त्यांचे विचार, त्यांचं मार्गदर्शन माझ्यासारख्याला अत्यंत उपयुक्त झालं. आणि म्हणून व्यक्तिमत्व घडवण्याच्यामध्ये जे काही कॉन्ट्रिब्युशन, त्यातली जमेची जी बाजू असेल त्याच्यात यशवंतरावांचं कॉन्ट्रिब्युशन, कमतरता आणि चुकीच्या ज्या गोष्टी असतील त्या आमचा खोडसाळपणाच्या स्वभावाचा भाग. अनेक वेळेला आयुष्यात राजकीयदृष्ट्या ज्याचा फटका बसेल, परंतु सामाजिकदृष्ट्या अत्यंत बरोबर आणि दूरगामी पुरोगामी अशा प्रकारचे निर्णय आपण घेतले. त्यातला एक निर्णय आत्ता आपण चर्चेला घेऊया, आणि तो म्हणजे
मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर, त्याचा काही फटका देखील बसला राजकीयदृष्ट्या आपल्याला? 100% आपली भूमिका काय होती त्यावेळची? नाही, असं आहे की त्याच्यामध्ये 2-3 गोष्टीच्या निर्णय मी खूपदा मनात करून ठेवलेला होता. उदाहरणार्थ महिलांचं आरक्षण देशातला पहिला निर्णय तो होता. तसंच नामांतराचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये एक असं आहे की मराठवाडा शैक्षणिकदृष्ट्या तेवढा अग्रभागी असलेला विभाग नव्हता. वैशंपायन, बाबासाहेब परांजपे वगैरे काही लोकांनी त्या ठिकाणी अगदी मोजक्या शिक्षण संस्था काही होत्या. मोजके शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केल्या अंबेजोगाई किंवा तत्सम परिसरामध्ये. औरंगाबादमधलं पहिलं शैक्षणिक संकुल किंवा महाविद्यालय मिलिंद कॉलेज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं, पहिलं कॉलेज. आणि शिक्षणाचा प्रसार करण्याच्या संबंधीची खबरदारी त्यांनी त्या भागामध्ये घेतली. महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यापीठे झाली. चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असताना झाली, वसंतराव नाईक साहेब असताना झाली, माझ्या काळात सुद्धा झाली. त्याच्यामध्ये नाव देण्याच्या संबंधीचे निर्णय झाले. कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ झालं, तसं महाराष्ट्रामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नावानं तिकडे झाली. असे अनेक लोकांच्या नावानं शैक्षणिक संस्था मोठ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये उभ्या केल्या. महाराष्ट्रातल्या जनतेने त्याला प्रतिसाद दिला. एक गोष्ट अशी मनामध्ये होती, आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये औरंगाबाद युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे तिथल्या अकॅडमिक काउन्सिलने एकमताने ठराव केला की आपल्या विद्यापीठाचं नाव मराठवाड्याच्या ऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करावं. हा प्रस्ताव औरंगाबादच्या अकॅडमिक काउन्सिलचा होता. विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलचा होता. आणि तो निर्णय घेतला, तो महाराष्ट्र सरकारला शिफारस केली. हा निर्णय झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये 3 मुख्यमंत्री होऊन गेले, पण त्यांनी ह्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये, विशेषतः विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये दलित पॅन्थर आणि तत्सम संघटनेमध्ये काम करणारी दलित समाजातली, उपेक्षित समाजातली जी मुलं होती, त्यांनी या प्रश्नाच्यावरून एक संघर्षाची भूमिका घेतली. त्यांच्याशी माझ्या अनेकदा बैठका झाल्या. त्याच्यामध्ये एकच गोष्ट अस्वस्थ करणारी त्यांनाही टोचत होती की तुम्ही महात्मा फुलेंचं नाव देऊ शकता, तुम्ही पंजाबराव देशमुखांचं नाव देऊ शकता, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊ शकता, आणि बाबासाहेबांचं नाव घेण्याच्यासाठी तिथलं विद्यापीठाचं अकॅडमिक कौन्सिल युनानिमस ठराव करतं. तर आंबेडकरांचं नाव चालत नाही या महाराष्ट्रात, कसा पुरोगामी महाराष्ट्र? त्याला उत्तर नव्हतं आमच्या सगळ्यांचं. आणि हा त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न माझ्यासारख्याला अस्वस्थ करणारा होता. आणि म्हणून 3 मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जरी घेतला नाही तर या संबंधीची मागणी झाली, हा निर्णय आपण घेतला पाहिजे. मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची चर्चा केली, विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक घेतली, आणि तिथं हा निर्णय घेण्याच्यामध्ये माझ्या पाठीशी नैतिक शक्ती उभी कोणी केली असेल तर ती SM जोशींनी केली. SM जोशी त्यावेळेला आमच्यासोबत धोरणात्मक निर्णय घेण्याच्या संबंधीची जी समिती होती त्याचे प्रमुख होते. आणि SM सुद्धा सांगितलं की नाही, हे करायचं आपल्याला. आणि हे करायचं एकदा ठरल्याच्या नंतर या संबंधीचा निर्णय आम्ही घेतला. दुर्दैव असं होतं की तो निर्णयाच्याबद्दलची प्रतिक्रिया त्या संध्याकाळीच व्हायची आली. त्या संध्याकाळीच काही ठिकाणी आगी लागल्या, दलितांच्या वस्तीवर हल्ले झाले. नंतरच्या काळामध्ये औरंगाबादमध्ये, नांदेडमध्ये एका दलिताची हत्या झाली, आणखीन काही दलितांची हत्या झाली. आणि मग हा इतकं गंभीर स्वरूप त्यांनी धारण केलं की एक 5-4-6 दिवसांनी घेतलेला निर्णय मला सस्पेंड करावा लागला. माझ्या आयुष्यातल्या वेदना होणारा तो निर्णय होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलचा घेतलेला निर्णय मी कृती करू शकलो नाही, तो मला सस्पेंड करावा लागला. परंतु तरी देखील आज मागे वळून बघताना आपल्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतिकारक निर्णय कोणता असं जर विचारला आपण तर ह्याच निर्णयाचा उल्लेख कराल?
100% हा एक निर्णय त्याचा तो शकतो. कारण सस्पेंड केल्याच्या नंतर पुन्हा माझं मुख्यमंत्रीपद गेलं. निवडणुकीमध्ये मला त्याला किंमत द्यावी लागली. विशेषतः मराठवाड्यामध्ये जो माझा चांगला बेस होता राजकीयदृष्ट्या, तरुण पिढी ही सगळी माझ्याबरोबर होती. नंतरच्या काळात पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री झालो 86, 87, 88ला. त्यावेळेला पूर्वतयारी केली मी नव्हती व्यवस्थित, हे माझ्या लक्षात आलं होतं. 78चा निर्णय पटला नाही, त्याचं कारण मी नव्या पिढीला विश्वासात घेतलं नाही. बाकीच्या महत्त्वाचे जे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत गावोगाव लोक असतात, त्यांचा विश्वास संपादन केला नाही आणि मी निर्णय घेऊन टाकला. ही चूक माझ्या लक्षात आली आणि 87-88च्या या काळामध्ये हा निर्णय तर मला घ्यायचा होता, म्हणून मी सवन विद्यार्थ्यांशी संपर्क साधले. सगळ्या गावच्या सरपंचांना व्यक्तिगत पत्र लिहिलं, सगळ्या गावच्या पोलीस पाटलांना व्यक्तिगत पत्र लिहिलं, सगळ्या संसदेच्या विधिमंडळाच्या सदस्यांच्या बैठका घेतल्या, गावोगाव जाऊन लोकांच्याशी जाहीरपणानं बोललो, महाविद्यालयात जाऊन त्यांच्याशी सुसंवाद साधला आणि त्यानंतर पुन्हा तो निर्णय घेतला. सुदैवानं मराठवाड्याच्या जाणकार पिढीने, नव्या पिढीने त्याचं स्वागत केलं. 78 साली नेमकं काय घडलं? एक प्रचलित त्या काळचं वाक्य माझ्या लक्षात आहे, ते आपण क्षणभर बाजूला ठेवूया की पाठीत खंजीर खूप असला. तो खंजीर आपण सध्या कट्यार गाजतेच आहे, आपण तो कट्यार आणि खंजीर आपण बाजूला ठेवूया. परंतु जे घडलं ते नैसर्गिक होतं का घडवलं? दोन गोष्टी होत्या. असं की त्यावेळेला काँग्रेसमध्ये डिव्हिजन झालेली होती. इंदिराजींच्या नेतृत्वाखालची एक काँग्रेस होती, स्वर्णसिंगांच्या नेतृत्वाखाली किंवा ब्रह्मानंद रेड्डींच्या नेतृत्वाखाली एक काँग्रेस होती. महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये डिव्हिजन झाली. महाराष्ट्राच्या काँग्रेसचं आम्हा सगळ्यांचं नेतृत्व हे यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व होतं. ज्यावेळी काँग्रेसची डिव्हिजन झाली त्या यशवंतरावजी, वसंतराव नाईक, वसंतराव दादा पाटील हे सगळेजणं इंदिरा काँग्रेसमध्ये नव्हते. हे सगळे स्वर्णसिंगांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस एस म्हणायचे, मी त्याच्यात होतो. त्यामुळे आम्ही सगळे यंगर जनरेशनसुद्धा त्याच्यात गेलो. तणाव आमच्यात काँग्रेस हायमध्ये आमच्यात होता. निवडणुका झाल्या, आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढलो. त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एसला 2 जागा जास्त मिळाल्या. पण नंतर त्यावेळचा जनता पक्ष त्याला मदत व्हायची नाही, करू नये या भावनेनं काँग्रेस एस आणि काँग्रेस हा एकत्र येऊन सरकार बनवलं. ते सरकार बनवायला यशवंतरावजींचा आशीर्वाद होता, इंदिरा गांधींचा पाठिंबा होता. पण त्या सरकारमध्ये वसंतदादा मुख्यमंत्री आमच्याकडनं होते आणि नाशिकराव तिरफुरे हे उपमुख्यमंत्री, रामराव अधिक आणि बाकीचे सहकारी तिकडून होते. पहिल्या दिवसापासून सरकार बनल्याच्या नंतर हे एकजिन्सी एका जीवाचं सरकार दुर्दैवानं झालेलं नाही. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे नाशिकराव तिरफुरेंनी मंत्रिमंडळाची बैठक असेल तर काँग्रेस आयच्या मंत्र्यांच्या वेगळ्या बैठका पहिल्या दिवसापासून घ्यायला सुरुवात केली आणि वेगळेपणा आपला आहे हा दाखवायला त्यांनी सुरुवात केली. प्रत्येक निर्णयामध्ये आमचं काय, आमचा किती वाटा आहे, आमचे निर्णय कसे, आमच्या अपॉइंटमेंट्स किती आहेत याबद्दलचा संघर्ष त्यांनी सुरू केला. आणि त्याहीपेक्षा सन्मान जो असतो मुख्यमंत्र्याचा, वसंतदादांचा, तो ठेवायचा नाही अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. म्हणजे मला आठवतं आहे की दादा त्यावेळेला काठी घेऊन चालायचे वयामुळं. कोणी तो प्रश्न त्यांना रामरावांना विचारला, कसं सरकार चाललंय? चाललंय म्हणजे काठी तेकत म्हणजे सहजपणानं मुख्यमंत्र्याची टवाळी करण्याच्या संबंधीची भूमिका, या सगळ्या गोष्टीमुळं आम्ही लोक फार अस्वस्थ होतो. आणि ते जाहीरपणानं स्टेटमेंट द्यायचे की हे जे काँग्रेसवाले त्यांना सत्तेशिवाय करवत नाही, त्यामुळं आमची इच्छा नसतानासुद्धा इंदिरा गांधींच्या सांगण्यामुळं आम्हाला यांच्यावर सरकार बनवावं लागलं, कारण ह्या लोकांना सत्तेशिवाय करवत नाही म्हणून इंदिराजींचे त्यांनी पाय धरले. वस्तुस्थिती ही नव्हती आणि त्यामुळे एक प्रकारची अगतिकता होती, अस्वस्थता होती, एक अपमानास्पद अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि त्यामुळे दादाही अस्वस्थ होते, चव्हाण साहेबही अस्वस्थ होते. दादाने एकदा आम्हाला सांगितले, जाऊन द्या गव्हर्मेंट, सोडून देऊया. आणि हे स्वच्छ वसंतदादांनीसुद्धा सांगितलेलं होतं. यशवंतरावजींनी सुद्धा अनेकदा या प्रश्नावर आपली तीव्र मतं मांडलेली होती. आणि दिल्लीमध्ये यशवंतरावजींच्याकडं आबासाहेब कुलकर्णी, अण्णासाहेब शिंदे, आणखीन काही लोक
प्रमुख बसून या सरकारमधून आता बाहेर पडलं पाहिजे या निष्कर्षाची आलो आणि त्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. आम्ही परत आलो, बैठक झाली सगळ्या पाठिंबा देणाऱ्या आमच्या सगळ्या आमदारांची. किसनवीर, दादासाहेब देवताळे, त्याच्यानंतर आबासाहेब कुलकर्णी, ही सगळी ज्येष्ठ मंडळी हजर होती आणि तिथं ठरलं राजीनामा द्यायचा. तर मी, सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे चौघांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर आम्ही एकत्र बसल्यावर पुढे सरकार बनवावं. कारण त्यावेळी चंद्रशेखर आमच्या सगळ्यांचे मित्र होते. चंद्रशेखरनी लगेच जाहीर करून टाकलं की आमचा पाठिंबा आहे तुम्हाला, तुम्ही सरकार बनवा. सरकार बनवायचा आम्ही निर्णय घेण्याच्यासाठी बसलो आणि यशवंतरावजींचा टेलिफोन आला मला की हे काही बनवायचं नाही, सरकार बनवायचं नाही. मी ताबडतोब मान्य केल्याच्या नंतर किसनवीरांच्या लक्षात आलं. त्यांनी माझ्या हातातून फोन हिसकून घेतला. किसनवीर आणि चव्हाण साहेबांचं फार वेगळं नातं होतं. ते अत्यंत जवळच्या भावासारखे एकमेकाला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये यशवंतरावजींना सगळेजण साहेब म्हणायचे. ते यशवंतराव म्हणणारे एकमेव होते ते किसनवीर. माझ्या हातातून त्यांनी फोन हातून घेतला. यशवंतराव काय सांगताय तुम्ही? ते म्हणजे असं अजिबात चालणार. या मुलांचं त्यांचे शब्द होते, राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचा अधिकार तुम्हाला मला. निर्णयानुसार यांनी पावलं टाकली. आता जर आपण याच्यातनं माघार घेतली तर आपले दिवस संपत आलेले आहेत, पण या तरुणांचं आपण राजकीय जीवन उद्ध्वस्त करू, म्हणजे हे चालणार नाही, आम्ही तुमचं ऐकणार नाही. आणि मला सांगितलं नथिंग डुईंग, तुम्ही सरकार बनवायचं. त्यातनं हे सरकार बनले गेलेले. माझ्या आरोप झाले की आयुष्यभर चिकटलेला तो आरोप होता की वसंतरावांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसलात. नंतर शालिनीताईंनी देखील आपल्याबद्दल अत्यंत जहरी भाषेत टीका केली होती, वृत्तपत्रांनी देखील टीका केली. आज मागे वळून बघताना काय वाटतं? हे सगळं घडलं नसतं तर बरं झालं असतं? असं आहे की त्यावेळी हे घडलं नसतं तर इथली काँग्रेसच टिकली नसती. त्यावेळची जी काँग्रेस टिकली, कारण दुर्दैवानं वसंतदादांना सुद्धा हे जे तिरफुडे आणि यांची पद्धती ही मान्य नव्हती. पण नंतर दादांचं मुख्यमंत्रीपद गेल्याच्या नंतर दादांनी भूमिका बदलली आणि ते शेवटी काँग्रेसबरोबर गेले. यानंतर 1986ला औरंगाबादमध्ये आपण काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. हे खरं आहे का की तुम्हाला 1.5 वर्ष राजीव गांधी ताटकळत ठेवलं होतं? याच्यावर विश्वास या पिढीचा का बसतोय माहिती आहे? त्या राजीव गांधींच्या भाषणामध्ये कुठेही जी व्यक्ती आपल्या पक्षात येते त्याचा उल्लेख देखील नव्हता. हे का? 2 गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. एक असं आहे की मी राजीव गांधींच्यावर काम करावं ही इच्छा राजीव गांधींनी पहिल्यांदा व्यक्त केली, ती इंदिरा गांधींच्या हत्येच्या वेळेला. माझी त्यांचे कॉन्टॅक्ट होते. त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी जे होते विजयधर, ते माझे मित्र होते आणि त्यामुळे आमचा एक संपर्क असायचा. आणि त्यावेळेला ते पार्टीचे जनरल सेक्रेटरी होते, मी विरोधी होतो. त्यानंतर ज्यावेळी इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा आम्ही सगळेजण दिल्लीला त्यांच्या अंत्ययात्रेला गेलो. इंदिरांचं त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या दर्शन घेतलं. तिथं साहजिकच राजीव गांधी होतं, त्यांनाही भेटून काय जे असतील कंडोलन्स त्यांना मी दिला. त्याने माझा हात असा धरला हातात आणि सांगितलं की शरद, आय थिंक इनफ इज इनफ, नाव टाईम हॅज कम दॅट वी हॅव टू वर्क टुगेदर. म्हणजे पहिला प्रस्ताव हा राजीव गांधींकडनं आला होता. त्यांनी स्वतः म्हणजे जे आता असं म्हटलं जातं की मराठा स्ट्रॉंग मॅन कमरेत वाकला आणि स्वतःचा स्वाभिमान गुंडाळून काँग्रेसमध्ये गेला, स्वगृही गेला. मला आठवतंय की आपण परदेशी जायच्या आधी पुण्यातल्या एका व्याख्यानमालेत आपल्या पद्धतीप्रमाणे तो एक बॉम्ब टाकला होता आणि आपण परदेशी निघून गेला होता आणि नंतर त्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर वादळ उमटलं होतं. तर त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं वी हॅव टू वर्क टुगेदर. हे सांगितल्याच्या नंतर मी काही फारसं बोललो नाही. म्हटलं की राजीव, आम्ही सगळ्यांनी तुझ्या या सगळ्या संकटात तुझ्याबरोबर आहोत, असा एक विश्वास आपण देतो सभ्यतेनं, तो दिला. त्याच्यानंतर त्यांनी निवडणुका जाहीर केल्या. निवडणुका जाहीर केल्याच्या नंतर काही लोकांनी सुचवलं की याच्यात आपण आता एकत्र करूया, तुम्हाला सुचवलं. आम्ही वेगळ्या निवडणुका लढलो.
मी स्वतःसुद्धा लोकसभेला उभं राहायची माझी इच्छा नव्हती. मी विरोधी पक्ष नेता होतो. पण त्यावेळेला संबंध देशात सहानुभूतीची प्रचंड लाट राजूच्या बाजूने होती आणि विरोधी पक्ष टिकेल का नाही अशी अवस्था होती आणि कोणी उभं राहायला तयार नव्हतं. त्यावेळेला आपल्या सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवून मी सांगितलं मी उभा राहतो. पण मी सुद्धा उभा राहिलो. माझ्या विरुद्ध सभा घेण्याच्यासाठी राजीव गांधी स्वतः आले होते माझ्या मतदारसंघात बारामतीमध्ये. हो, बारामतीमध्ये. ही सभा पिंपरी चिंचवडला झाली आणि प्रचंड सभा त्यांची झाली. त्यांची सभा ज्या दिवशी होती त्या दिवशी माझी सभा त्याच वेळेला मी त्याच गावात घेतली. माझी सभा तेवढी झाली मोठी. आणि नंतर राजीव गांधी देशात हायेस्ट मतांनी निवडून आले. मला वाटतं रामविलासला जास्त मतं पडली. पण त्यांचा राजीव गांधीचा डिफरन्स जो होता सर्वात जास्त होता, तो अगदी सगळ्यात जास्त होता. 4 लाख काहीतरी 20,000. आणि मी त्यांच्या खरोखर मतांनी निवडून आलो. 5 किंवा 6,000 मताचा माझ्यातून त्यांच्यात फरक होता. फक्त एकच होतं की माझी आई काही गेलेली नव्हती. त्यामुळे कर्तृत्वावर आला होता. त्यामुळे सहानुभूतीचा पाठिंबा. राजीव गांधी त्याच्यानंतर एकही निवडणूक जिंकले नाहीत. ही एकमेव निवडणूक राजीव गांधी जिंकले. तर त्या निवडणुकीत त्यांच्या इतकी जवळपास मला मतं पडली. आणि नंतर साहजिकच पार्लमेंटमध्ये पहिल्याच दिवशी पार्लमेंटमध्ये स्पीकर जे विरोधी पक्षाच्या लोकांची बैठक बोलवतात त्या बैठकीत प्राईम मिनिस्टर म्हणून तेही होते, मी होतो. आणि मग आम्ही रोजच भेटायला लागलो. पुन्हा पुन्हा ते माझ्याशी बोलायचे की आपण चर्चा केली होती, पुढं काय करूया, पुढं काय करू. याच्यातून हे एकत्र येण्याच्या संबंधीचा निर्णय पक्का झाला. आणि त्या संबंधीची जबाबदारी त्यांनी अरुण नेहरूंच्यावर सोपवली. अरुण नेहरू हे राजीव गांधींचे अत्यंत विश्वासाचे सहकारी होते. त्यांच्यावर हे सुपूर्द केलं की मोडॅलिटी तुम्ही ठरवा. पहिल्याच मिटिंगमध्ये अरुणने मला सांगितलं की तुम्ही काँग्रेसमध्ये येणं मला मुळीच मंजूर नाही. इंटरेस्टिंग. आणि तुम्ही काँग्रेसमध्ये येणं याच्यात तुमचं नुकसान आहे आणि काँग्रेसचं नुकसान आहे. वेळेला तुमचं काय ॲनालिसिस काय. त्यांनी सांगितलं माझं ॲनालिसिस आहे, मी महाराष्ट्राचा फार बारकाईने अभ्यास केला आहे. तुम्हाला पाठिंबा देणाऱ्यामध्ये विशेषतः मराठवाडा आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात. हा सगळा तरुण वर्ग काँग्रेसमधल्या प्रत्येक गावच्या प्रस्थापित नेतृत्वाच्या विरुद्ध संघर्ष करणार आहे आणि त्यांना व्यासपीठ तुम्ही दिलेले आहे. तुम्ही ज्या दिवशी काँग्रेसमध्ये मर्ज कराल त्यावेळेला हा सगळा तरुण वर्ग फ्रस्ट्रेट होईल. कारण तो गावचा जो त्याचा विरोधक आहे तो काँग्रेसमध्येच आहे. तुमच्यामुळे तो काँग्रेसमध्ये तरुण आला तर तो जो त्याला विरोध करत त्याचा विरोधक तो काही त्याला जवळ करणार नाही. त्याची जी मूळ भूमिका आहे त्या मूळ भूमिकेला छेद जाईल. आणि त्यामुळं तुम्ही इथे येऊन काँग्रेसला तुमच्यामुळे शक्ती मिळणार नाही आणि तुमचंही त्याच्यात नुकसान होईल त्यांनी सांगितलं. पण नेत्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मोडॅलिटी फायनल करून आम्ही हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि मग आम्ही ते औरंगाबादचे वगैरे सगळ्या बैठका ठरवल्या आणि तिथे झाल्या. ही गोष्ट खरी आहे की राजीव गांधींनी माझं नाव घेतलं नाही. पण त्याच्यापूर्वीच मला विजयने सांगितलं होतं की या कुटुंबियामध्ये पक्षाच्या स्टेजवर व्यासपीठावर अशी नावं घेण्याच्या संबंधीची पद्धत नाही. त्यामुळे एखादं तुला नंतर ते जाणवेल तुला मी आत्ताच सांगून ठेवतो. त्यामुळे मला स्वतःला त्याचं काही वाटलं नाही. म्हणजे तुम्हाला राजीव गांधी भाषणाला उभं राहण्या अगोदर कल्पना होती की आपलं नाव आपण आपलं सर्वस्व सोडून आता पुन्हा स्वगृही परत जातोय तेव्हा आपलं भाषणात नाव घेतलं जाणार नाही? अजिबात नाही. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की आज काँग्रेस विचाराचे लोक जे विखुरलेले होते ते एकत्र येत आहेत याचा मला आनंद आहे अशा अर्थाचं फक्त वाक्य त्यांचं होतं. पण मी दुसरं पुन्हा सांगतो की जे अरुण नेहरूंनी सांगितलं त्याची प्रचिती मला 6 महिने 4 महिन्यात आली. म्हणजे त्याची प्रचिती आली. मला आठवत आहे की मी परभणीला गेलो आणि परभणीला आमचा एक कार्यकर्ता होता त्याचं नाव जयप्रकाश मुंदडा. माझा तिथला महत्त्वाचा कार्यकर्ता. मी गेल्याच्यानंतर सहसा सगळे भेटायचे तर जयप्रकाश भेटला नाही. चौकशी केली जयप्रकाश कुठे आज. ते म्हणजे तो शिवसेनेत गेला. म्हणजे जयप्रकाश शिवसेनेत गेला एवढा जीवाभावाचा सहकारी. त्याच्या घरी मी गेलो. म्हणजे जयप्रकाश तू शिवसेनेत गेला. म्हणलं हो. रडायला लागला. म्हणजे का.
ते म्हणले साहेब इथं आमचा संघर्ष कशी आहे, तुम्ही काँग्रेसमध्ये आलात, हे लोक मला काही कधी मला संघटनेमध्ये जवळ करणार नाहीत, येऊन देणार नाही, बरोबर. माझं राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल. आणि त्यामुळे मला नाईलाजाने निर्णय घ्यायला लागला. नंतर जेव्हा शिवसेनेचं राज्य आलं तेव्हा जयप्रकाश सहकार खात्याचा मंत्री झाला होता, बरोबर. तो झालेला होता. म्हणजे अरुण नेहरूंनी जे सांगितलं की तुम्ही उभी केलेली तरुण पिढी ही तुमच्यापासून दूर होईल, आणि ती बऱ्याच अंशी दूर झालेली होती, वस्तुस्थिती होती. त्यानंतर म्हणजे आम्ही एकत्र आल्याच्या नंतर मी काही कुठल्या पदावर काँग्रेसमध्ये नव्हतो. मला आठवते की मी गोव्याला होतो आणि एक दिवशी रात्री 3:30 वाजता गोव्याला मला फोन आला राजीव गांधींचा. त्यांच्या टिपिकल पद्धतीने व्हॉट आर यू डुईंग, आय सेड इट्स 3:30 मॉर्निंग, काय करायचं असतं, झोपायचं असतं. मी झोपतोय म्हणजे विश्रांती घेतोय. आणि तुम्ही काय करता, त्यावेळी मी काम करतोय. म्हणजे तुम्ही युअर प्राईम मिनिस्टर, यू हॅव टू वर्क, यू हॅव नो चॉईस, तुम्ही स्वतःहून हे ॲक्सेप्ट केलेले. मला म्हणजे किंवा मी फोन आता एवढा घाई गर्दीने उशिरा केला, तू ताबडतोब दिल्लीला निघून ये. मला ताबडतोब येता येत ना, मी गोव्यात आहे, इथून फ्लाईट संध्याकाळी असते, मला मुंबईला जावं लागेल, मुंबईवरनं मी दुसऱ्या दिवशी सकाळी येऊ शकेन, मी काही लगेच येऊ शकणार नाही. नाही म्हणजे निदान दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तरी करतो प्रयत्न. म्हणजे मी सकाळीच उठून मुंबईवरनं गोव्यावरनं मुंबईची फ्लाईट होती ती घेतली आणि मुंबईत उतरलो. विमानतळावर मी उतरल्याच्या नंतर मला जरा फरक जाणवला की मी उतरलो तर माझ्या एकदम इकडं डाव्या उजव्या बाजूला सगळे काही पोलीस अधिकारी माझ्या मागं चाललं. तर मी पूर्वी चीफ मिनिस्टर होतो, होम मिनिस्टर होतो, त्यामुळे माझ्या लक्षात आलं हे काहीतरी वेगळं आहे. घरी येऊन तयार होऊन दिल्लीमध्ये गेलो. एअरपोर्टवरनं डायरेक्ट घरी मला बोलवलं आणि मला सांगितलं, त्यांनी फोटेदारांनी सांगितलं होतं की तुम्ही या. आणि आल्याच्या नंतर मला त्यांनी सांगितलं की तू जाऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायची उद्या. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री आहेत, एकदम उद्याच्या उद्या शपथ घेईन नाही म्हणले, उद्याच्या उद्या घ्यायची म्हणजे शक्य नाही, मला जावं लागेल, मला बाकीच्या सहकाऱ्यांची बोलावं लागेल. एक, शंकररावांचा राजीनामा आला पाहिजे. 2, विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक बोलवली पाहिजे. 3, त्या बैठकीत माझी निवड लोकांनी केली पाहिजे. 4, त्यानंतर गव्हर्नरला पत्र द्यायला पाहिजे आणि त्यांनी मला बोलवायला पाहिजे. त्यामुळे हे सगळं झालं आहे, तुझा आणि लगेच म्हणजे तसं नाही, मिटिंग बोलवावं लागेल. ठीक आहे म्हणजे लवकर मिटिंग बोलवायची. 2 लोकांना त्यांनी गुलाम नबीन कोणाला तरी पाठवलं मूफनार आणि ती मिटिंगला. आणि मी परत आलो. तर आल्याच्या नंतर तिथंच विमानतळावर कळलं की शंकररावांनी राजीनामा दिला आहे आणि शंकररावांना केंद्र सरकारमध्ये त्यांची शपथ आहे. त्यामुळे जागा रिक्त झाली होती, माझी निवड झाली आणि मला संध्याकाळी मुख्यमंत्री दरम्यानच्या काळात असं काय राजकारण घडलं की असं मुख्यमंत्रीपद रात्री 3:30 वाजता फोन करून मिळालं? त्याचं कारण असं आहे, म्हणजे माझं असेसमेंट असं आहे की त्याच्या आधी 2 दिवस संपूर्ण देशातलं एक वातावरण बदलायला लागलं होतं आणि ते काँग्रेसच्या विरोधी व्हायला लागलेलं होतं. करेक्ट. विश्वनाथ प्रताप सिंगांची एक निवडणूक झाली होती त्या अलाहाबादच्या तिथे, आणि तिथं विश्वनाथ प्रताप सिंग विजयी झाले. राजीव गांधीच्या त्यांची परिस्थितीची निवडणूक. मला आठवत नाही कोण हरलं होतं, पण कोणते महत्त्वाचे काँग्रेसचे नेता त्या निवडणुकीत हरले. आणि ती निवडणूक झाल्याच्या नंतर हा ट्रेंड देशात आहे, तो ट्रेंड बदलायचा असेल तर जी राज्य काँग्रेसच्या दृष्टीने अडचणीत आहेत ती दुरुस्त केली पाहिजे. महाराष्ट्र देशातलं महत्त्वाचं राज्य आहे. शंकररावजी उत्तम प्रशासक आहेत, पण शंकररावांचा मासेस आणि संघटनेमध्ये संपर्क कमी आहे आणि त्यामुळे शंकररावांच्या बाबतीत एक प्रकारचं नाराजीचं चित्र लोकांच्यात होतं. ते घालवण्याच्यासाठी बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही या निष्कर्षाशी ते आले आणि त्या बदलाला माझं नाव हे राजीव गांधींनी सिलेक्ट केलं, ही त्यातली वस्तू.
म्हणजे आपण जेव्हा पक्षात आलात त्यावेळेला आपलं नाव घेतलं नाही, किंबहुना आपल्याला ताटकळत ठेवलं होतं, या सगळ्याचा उत्तर या गोव्यातल्या एका फोनवरून आपल्या समोर येते. आणि राज्याची जबाबदारी अर्थात तो त्याकरता चाललेला फोन होता. पवार साहेब, एवढी प्रचंड मोठी कारकीर्द, पहिल्यांदा झालेलं महाराष्ट्रातला सर्वात तरुण आमदार, तरुण मंत्री, त्याच्यानंतर झालेलं पहिला सर्वात तरुण मुख्यमंत्री, परंतु पुलोद, त्याच्यानंतर काँग्रेस एस, मग पुन्हा काँग्रेस, आणि 99 साली पुन्हा काँग्रेसपासून फारकत, आणि नंतर पुन्हा काँग्रेसपासून जुळवून घेतलं. हा सगळा नागमोडी वळणांचा प्रवास जर आयुष्यात टाळला असता, जर करावा लागला नसता, तर 91 सालीच हा मराठी माणूस सर्वोच्च पदावर विराजमान झाला असता, असं मला नाही वाटत. आणि मी चालला असता तर ती चूक झाली असती. कारण ह्या प्रत्येक वेळेला क्रायसिस व्हायला काही ना काहीतरी कारण आहे. तुम्ही आता सोनिया गांधींचा माझे त्यांचे संबंध चांगले, त्याच्याबद्दल वाद नाही. ज्या वेळेला माझ्याकडे जबाबदारी सोनिया गांधींना अध्यक्ष करण्याच्या संबंधीची भूमिका आली, सीताराम केसरींना बदललं पाहिजे हा विचार आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये होता. मी असतील, अँथनी असतील, गुलाम नबी आझाद असतील, आणखीन काही काँग्रेसमधले सहकारी असतील, आणि हे आम्ही सोनिया गांधींच्या कानावर घातलं. तुम्ही जबाबदारी घ्यायच्या सगळ्यांनी. पक्षाचं नेतृत्व पार्लमेंटमध्ये कोणी त्या सदस्य नव्हत्या, पण कुणी करायचं हे ठरल्याच्या नंतर माझं नाव साहजिकच पुढे आलं. आणि मी पक्षाचा नेता होतो तेव्हा, म्हणजे लोकसभेतला, यांच्या सीताराम केसरीच्या काळात. बरोबर. तर त्यामुळे साहजिकच आहे नंतर माझीच निवड त्या ठिकाणी होण्याचं, अध्यक्ष पक्षाचा बदलला म्हणून काही वेगळं काही कारण नव्हतं. पण त्यावेळेला मला एक गोष्ट खटकली की मी इकडे कुठेतरी महाराष्ट्रात असताना संसदीय काँग्रेस पक्षाची बैठक बोलवली आणि प्रणवदांनी त्या ठिकाणी प्रस्ताव असा दिला की संसदीय काँग्रेस पक्षाची जी घटना आहे त्या घटनेमध्ये संसदीय काँग्रेस पक्षाचा नेता हा राज्यसभा किंवा लोकसभेचा सदस्य असला पाहिजे अशी तरतूद होती. ती तरतूद बदलायची सूचना तिथं प्रणवदांनी आणली आणि संसदीय काँग्रेस पक्षाचे सदस्य ज्यांची निवड करतील तो सदस्य असो अथवा नसो तो संसदीय काँग्रेस पक्षाचा नेता होऊ शकतो, हा बदल त्याच्यामध्ये केला. हा एका व्यक्तीसाठी होता. आणि त्याच बैठकीमध्ये ते पास झाल्याच्या नंतर दुसरा ठराव सोनियाजींना पार्लमेंटरी पार्टीचं नेतृत्व दिलं. आता हे मला स्वतःला काही फारसं योग्य वाटलं. म्हणजे एक प्रकारे हा शरद पवार यांच्या पाठीत खूप असलेला खंजीर होता. खंजीर पण मला चेकपॉईंट होता, तो मला थांबवण्याचा एक रस्ता होता. आणि मग साहजिकच त्या नेतृत्व झाल्याच्या नंतर पुढं संसदेमध्ये आत नेता निवडाच्या संबंधीचा प्रश्न आला. माझ्याकडे अजून ते पत्र आहे. सोनिया गांधींनी लेखी मला पक्षाचं संसदीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणून मला पत्र दिलं की आय हिअरबाय अपॉइंट यू ॲज अ लीडर ऑफ द काँग्रेस पार्टी इन लोकसभा. मी अस्वस्थ होतो की मी नॅचरली यायला पाहिजे होतो, तो मी नियुक्त झालेला नेता त्या ठिकाणी झाला. आणि तेव्हापासूनच थोडी अस्वस्थता होती. नंतर वाद नव्हता. वाद कशातनं झाला, एक दिवशी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सगळेजण हजर असताना सोनिया गांधींनी एक पत्र, असं एक स्पीच तयार केलेलं आणलं, त्यांच्या हातात होतं, ते वाचलं. आणि त्या पत्रामध्ये, त्या स्पीचमध्ये असं होतं की आज विरोधी पक्षानं, विशेषतः BJPने माझ्या जन्माच्या प्रश्नावरून एक देशात संघर्षाचं वातावरण तयार करायची सुरुवात केली. विदेशी मुळाचा प्रश्न तेव्हाच नाही आणि विदेशी मुळाचा हा प्रश्न काढून ह्याच्यात हा उपस्थित केलेला. आणि त्यामुळं काँग्रेस पक्षावर त्याचे विपरीत परिणाम होत असतील तर मला गांभीर्याने या प्रश्नाचा विचार करावा लागेल वगैरे वगैरे. हे त्यांनी पत्र सांगितलं. वाचल्याच्या नंतर ते निवेदन मग वर्किंग कमिटीत मत घ्यायचं ठरलं प्रत्येकाचं. आर के धवन बोलले नथिंग डुईंग, तुम्ही नेते आहात वगैरे वगैरे, एकदम समर्थन करणारे. त्याच्यानंतर अर्जुन सिंग बोलले, त्यांनी जोरात समर्थन केलं. नंतर सोनिया आपल्या
अंबिका सोनी बोलल्या, त्यांनी जोरात समज केलं. असं ओळीने एक 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 असं आम्ही काही 10-11 लोक होतो वर्किंग कमिटी. ते सगळे प्रत्येकजण जोरात तुम्ही झालं पाहिजे, तुम्हीच हे आहात वगैरे वगैरे. हे कोणी काही असा आरोप करू शकत नाही. हे बोलल्याच्या नंतर सोनिया गांधी त्याच्या शेजारी मी असं बसलेलो. तर अशी ती सगळ्यांनी एक 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 बोलत आल्याच्या नंतर संगमाची बोलायची वेळ आली. संगमा हा सोनिया गांधींच्या फार जवळ होते त्या काळात. संगमाने आपल्या भाषणात सांगितलं की उद्या तुमच्याकडे नेतृत्व दिलं तर या देशातला माणूस आणि विशेषतः तरुण हा या 100 कोटीच्या देशामध्ये तुम्हाला कोणी देशी व्यक्ती दिसली का नाही असा प्रश्न काढेल आणि त्याचा विरोध होऊ शकतो आणि त्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागेल. हे त्यांनी झालं. त्याच्यानंतर तारिक अनवरने सांगितलं मी यांच्याशी सहमत आहे संगमाशी. नंतर मी होतो. माझ्याकडे वर दाखवल्याच्यानंतर मी सांगितलं की मला स्वतःला असं वाटतं की हे प्रश्न नक्की निघतील. मी तेव्हा नुकतंच बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये एका कार्यक्रमाला गेलो होतो. तर एका मुलीने मला विचारलं होतं की 100 कोटीच्या देशात तुम्हाला कोणी भारतीय दिसत नाही का. ते मी त्या मिटिंगमध्ये सांगितलं आणि त्यामुळे हा प्रश्न येईल, अपोजिशन हा इश्यू करतील, आपल्यावर टार्गेट होईल, पण आपण ह्याला उत्तर देऊ शकतो. एखादी व्यक्ती स्वतःचा पती गेल्याच्या नंतर देश सोडून गेली असती परदेशातली, पण तुम्ही इथे राहिला, तुम्ही जबाबदारी घेतली आणि तुम्ही संघटनेची साठी कष्ट करायला तयारी ठेवलेली आहे. त्यामुळे आम्ही तुमचं समर्थन करू शकतो, तुम्ही काही चिंता करू नका, पण प्रश्न निघेल. असं आपण मीटिंगमध्ये सांगितलं. प्रश्न निघेल हा प्रश्न त्या मीटिंगमध्ये निघणार आहे याची आपल्याला सुतराम कल्पना नव्हती. कुणालाच माहीत नव्हतं. तो विषयच नव्हता. विषय दुसरा निवडणुकीच्या तयारीचा होता. त्यावेळेला तामिळनाडूमध्ये निवडणुकीला जयललिताच्यावर वाटाघाटी करायला यांना पाठवलं होतं, गुलाम नबीला, आणि त्या काही 10 जागेच्यावर जागा द्यायला तयार नाहीत. हे म्हणल्या मला पाठवलं. मला सांगितलं होतं मॅन्डेट होता 12 तरी जागा मिळाल्या पाहिजे आणि मी जयललितांशी बोलून 13 जागा त्यांच्याकडनं मान्य करून आलो. त्यासंबंधीचं ब्रीफिंग त्या मिटिंगमध्ये करायचं होतं. याच्यासाठी ती बैठक होती आणि कॅन्डिडेट ठरवायचे. ते कॅन्डिडेट ठरवणं तर तामिळनाडूची निवडणूक बाजूला राहिली आणि ह्या एका त्यांच्या स्टेटमेंट वाचण्यावरनं सण दुसऱ्या प्रश्नाकडे ही निवडणूक. हे झाल्याच्या नंतर जेव्हा मी म्हणलं की हा प्रश्न येईल, मीटिंग चकून झाली आणि मी 4च्या विमानाने पुण्याला आलो. पुण्याच्या विमानतळावर उतरून मला पत्रकारांनी गर्दी केली. म्हणजे काय झालं नाही म्हणले, दिल्लीमध्ये दंगा झाला आहे, काँग्रेस ऑफिसच्या समोर सोनिया गांधींनी राजीनामा दिला. काँग्रेस कल्पना नव्हती याची, काहीच माहीत नव्हतं ना, कारण ही बैठक संपली. आम्ही आपल्या गप्पा मारत बाहेर निघालो आणि बाहेर निघाल्याच्या नंतर आम्ही गप्पा मारत निघालो तर त्याच्यात मी संगमाला विचारलं की तू नेमका कसा बोललास. नंतर तारिकला विचारलं तू कसा नेमका, का आमची काही संपर्कही नव्हता, पण आम्ही तिघंजण एका विचारानं बोललो. तर तिथं पुण्यात पोचल्याच्या नंतर मेसेज मीडियाचा हा आला की आम्ही हे बोलल्यामुळे सोनिया गांधींनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसच्या कार्यालयाच्या समोर निदर्शनं झाली, लोक बायका रडायला लागल्या, छाती भरवायला लागल्या, आणखीन काय काय दिल्लीचं कल्चर आहे ते आपण सुरुवात झालं आणि आमच्या तिघांच्या नावाने छानना सुरू केला आणि यांना पक्षातनं काढा वगैरे वगैरे वगैरे. दुसऱ्या दिवशी मी या दोघांशी कॉन्टॅक्ट केलं तर त्यांनी सांगितलं की त्यांना पोलिसनी सांगितलं की तुम्ही काही दिल्लीत येऊ नका, तुमच्या हाल लावेल. म्हणजे असं कसं, आपल्याला तर भेटलं पाहिजे. आम्ही दिल्लीत जायचं ठरवलं, सगळे कार्यक्रम कॅन्सल करून दिल्लीला गेलो. आम्ही तिघं भेटलो आणि आम्ही एक पत्र तयार केलं की सोनिया गांधींना किंवा आम्ही तुमच्या परदेशी जन्माला आमचा विरोध नाही आहे, पण हा प्रश्न निघेल त्याला आपल्याला उत्तर द्यावं लागेल, या पद्धतीने उत्तर देता येईल असे सगळं सविस्तर पत्र आम्ही लिहिलं, तिघांच्या सैन्य पाठवलं आणि मग आम्ही निघून गेलो आपापल्या राज्यात. ते पत्र आल्याच्या नंतर तातडीनं वर्किंग कमिटी बोलवली आणि आम्हा तिघांनाही 6 वर्षासाठी एक्सपेल केलं. आता 6 वर्षाच्यासाठी एक्सपेल केलं. आम्ही तर काही दुसरं काही गुन्हा केलेला नव्हता. पक्षामध्ये मत मांडलं होतं, दुसरं मत लेखी दिलं होतं, काही जाहीर करून बाहेरही कुठं बोललं नव्हतं,
पण त्यासाठी आम्हाला एक्सपल्शन केलं. आता पर्याय काय, त्यातनं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काढली. त्याच्यात याची संभावना त्यावेळच्या काँग्रेस नेत्यांनी संगमा तारीख पवार म्हणून संताप काँग्रेस अशी केली होती. संताप काँग्रेस केली. आणि आम्ही सुद्धा मग आता असं आहे की आम्ही काही परकीय जन्माचा विषय काढला नव्हता, पण त्याच्यावरून आम्हाला काढल्यामुळं आम्ही आमच्या पक्षाचं नाव काँग्रेस पण राष्ट्रवादी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.